ते थांब असता नाही आधीपासून बघा. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर टेलिग्राम ग्रुपला पण तुम्ही जॉईन व्हा. आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, जसं की आपला बीट मार्क आणि शेक इफेक्ट किंवा बिना वॉटरमार्कचं प्रो APK अलर्ट मोशन पण प्रोव्हाइड करत असतो. आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्समध्ये अलर्ट मोशन पण भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो जे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्या जे प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार. सर्वात आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे किंवा आपण टेक्स्ट वगैरे ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो मग ऑलरेडी मग आपला फर्स्टला यायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे काय आपल्या अशा जे आख्या भोंसोड्याचे जे फोटोज आहेत ते आपलं फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं. ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्वात तुमच्या आवडीची जगह तुम्हाला जी आवडती त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो, जसं की आपला 4.03च्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जसं की आपला जसं मी डेमोमध्ये दिलेला आहे त्याच स्टेममध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो, किंवा तुमच्या हिशोबामध्ये पण सेट करून घेऊ शकता. मग आपला प्रेस करायचं, फोटोला प्रेस करून खालचा आपल्याला सेट करायचं, जसं की आपला एकदम छान असं सेट झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट लोगोची लेअर दिला आहे, लोगो लेअरवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला अशा प्रोजेक्ट फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला जायचं, जसं की आपलं 5.25च्या बीटला याच प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो मग आपल्या इथून ते सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर सेकंड बीटला यायचं, जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. सेकंड बीटला जायचं, जे फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं. मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग आपला अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जे पुढचा पार्ट कट करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जसं मी फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो, त्याच सिस्टममध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्या. मी पण लवकरात लवकर फोटोला वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो तोपर्यंत. ओके अशा प्रोजेक्ट तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, जसं की आपला अशा प्रोजेक्ट 5.25च्या बीटला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, जे काही एक इमोजी पेन दिलेला आहे मित्रांनो. मग आपल्या इमोजी पेनला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जाऊन लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो जे काही इमोजी पेनच्या. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे काय खालचं लोगोचा व्हिडिओ त्याला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय आपण जे फोटो वगैरे ॲड केला त्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय असं फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे शेक बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय आपण जे सिरीजच्या खालचा जे फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो.
मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड नंबरची जे का फोटो आहे मित्र, त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. जसं की आपला 5.25च्या बीटला यायचं मित्रांनो. फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे का लहान फोटो आहे, जसं की आपला प्रोजेक्ट सेकंड नंबरची जे सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 6.12च्या बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट लास्ट जे का सेकंड नंबरची फोटो आहे, त्या सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. जसं की आपला ऑलरेडी 2 फोटोना हा एक दुसरा चेंज करून इफेक्ट वगैरे ॲड केलेला आहे मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट 7.03च्या बीटला यायचं मित्रांनो. ह्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड नंबरचा एक फोटो आहे मित्रांनो, एक फोटो सोडायचं. मग आपल्या थर्ड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला आपण फुल स्क्रीन करणं विसरून गेलो होतो मित्रांनो. मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचा. मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी फोटोला इफेक्ट वगैरे पेस्ट करण्यासाठी सांगितलं त्याच स्टेपमध्ये फोटो सोडून मग फोटोला इफेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकरात लवकर जाऊन फोटोना हा इफेक्ट पेस्ट करूनच घेतो मित्रांनो लवकरात लवकर. ओके. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. जे का लास्टची उरलेली फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे वरची 2 ब्लॅक लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 7.19च्या बीटला यायचं. मग फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक फोटो सोडायचा. जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी फोटो वगैरे जसं एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट लावण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही सर्व फोटोजमध्ये जे उरलेले फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर करून घेतो मित्रांनो. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट इफेक्ट लावून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.